हे ब्रह्माकुमारीचं ब्रीद वाक्य आहे. आमच्या इकडे आता माउंट आबूला तुम्ही जर गेलात कधी तर हे ना 16 इलेक्ट्रोड्सचे कॅप मिळते. तुमच्या मनाची अवस्था आम्ही चेक करतो की तुमच्या मनाची अवस्था कशी आहे. आता पोस्ट लंच आहे. मला सांगा, गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यावर गाडी चांगली चालली पाहिजे की स्लो झाली पाहिजे? जर गाडीत पेट्रोल टाकल्यावर गाडी स्लो होत असेल तर काय समजायचं? काय समजायचं मला कळत नाही. जेवल्यावर भरपूर लोकांना झोप येते, बरोबर आहे? तुम्हाला का झोप येत नाहीये? कोण झोपले त्यांनी हात वर करा. काही जण झोपेत पण हात वर करतात ना. कारण काय आहे, एक तर तुम्ही चुकीचं पेट्रोल किंवा तुमचं इंजिन मध्ये खराबी आहे. पेट्रोलच्या गाडीमध्ये केरोसिन टाकत असतात. आजकालच्या मुलांना काय आवडतं? घरी आई जी पालेभाजी बनवते ते आवडतं की पिझ्झा आणि बर्गर आवडतं? त्यांना घरचं जेवण नाही आवडणार, मग गाडी खराब होणारच ना. मला तुम्हाला सांगायचंय की मेडिटेशनचा फायदा होतो, याच्यावर संशोधन झालेलं आहे. आता एक बेसिक स्लाइड आहे की टेन्शन आल्यावर तुमच्या हृदयाचे ठोके कमी होणार की वाढणार? अरे वा, तुम्हाला कसं माहिती? अच्छा, ब्लड प्रेशर वाढत कमी होतं, वाढतं. फार हुशार आहात तुम्ही, तर डॉक्टर आहात. हे सगळे पॅरामीटर टेन्शन मध्ये वाढतात. ब्लड प्रेशर, श्वासाची गती. राग आल्यावर श्वासाची गती कमी होते की वाढते? तुमचं ज्ञान ऐकून मी एकदम, मला शब्द नाही सापडत आहे. मारकुटाबाई श्वास कमी घेतो की जास्त घेतो? कसा करतो तो मारकुटाबाई? श्वासाची गती वाढते. जे रागीट असतात ना लोक, ते कसं करतात? आपल्या सगळ्यांना जन्मतात श्वास मिळालेले आहे, फिक्स कोटा आहे. जे रागावतात ना ते आपला कोटा लवकर संपवतात, मग ते ऍडव्हान्स पार्टीमध्ये जाणार. बॅड कोलेस्ट्रॉल, वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं. असे भरपूर काही सायंटिफिक फॅक्ट्स आहेत. मी या क्रोमोझोमवर बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमचे डोळे, तुमच्या त्वचेचा रंग हा आपल्याला कोणाकडून मिळतो? स्किन कलर, केसांचा किंवा डोळ्यांचा कलर कोणामुळे मिळतो? आपल्या आई वडिलांकडून मिळतो. ते गुणसूत्रामधून येतो, जीन्स मधून येतो. आज आमच्याकडे फार मोठा डेटा आहे की ज्या लोकांना टेन्शन असतं, ज्यांची जीवन पद्धती चुकीची आहे, त्यांची गुणसूत्र बदलत आहेत. आज आम्ही काय बघतो, हे सगळे डॉक्टर आहेत, कारण डॉक्टरांसाठी सेशन होतं म्हणून सांगतोय. हे सगळे डॉक्टर हार्टचे स्पेशालिस्ट, आणि हे सगळे हार्ट अटॅकने गेले. फक्त एक डॉक्टर सोडून, हे रेडिओलॉजिस्ट होते, डीन. मी यांना माउंट आबूला घेऊन गेले, झोपेत गेले. रात्री झोपले, सकाळी उठलेच नाही. तुम्ही उठलात ना, रोज सकाळी उठल्यावर ना परमेश्वराला धन्यवाद द्या. का धन्यवाद द्या? कारण रात्री झोपेत नाही गेलात तुम्ही, म्हणून धन्यवाद द्या. लाखो लोक झोपेमध्ये जातात. आता मी तुम्हाला सांगतोय डॉक्टरांना काय टेन्शन असतं, तर ह्या व्यक्तीला कदाचित तुम्ही ओळखत असाल. ही फार प्रसिद्ध व्यक्ती आहे, डॉक्टर नीतू मांडके. हे का प्रसिद्ध झाले माहिती आहे? कारण यांनी बाळासाहेब ठाकरे यांची बायपास सर्जरी केली. हे कार्डियक सर्जन, मला हार्टचं ऑपरेशन करणार आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी यांना खुश होऊन ₹1 रुपयाची जागा केली, सगळी मोठी जागा, हॉस्पिटल बांधण्यात मुंबईमध्ये. आता एवढं मोठं हॉस्पिटल बांधण्यासाठी पैसे पाहिजे, मग यांनी जास्त काम करायला सुरुवात केली. खूप चांगले डॉक्टर, फुटबॉल प्लेयर, इंटरनॅशनली फेमस. ऑपरेशन करून येत होते मुंबईला. तर हिंदुजा म्हणजे ब्रिच कँडी हॉस्पिटल आहे साऊथ बॉम्बेला, दक्षिण मुंबईमध्ये.
तिथून दादरला आले, ते हिंदुजा हॉस्पिटलच्या गेटवरच त्यांना हार्ट अटॅक आला. बघा, हॉस्पिटलच्या गेटवर त्यांना वाचवण्याचं सगळं टीम लागली, पण त्यांना वाचवू नाही शकले. किती वयामध्ये गेले? 52 वर्ष वय होतं. 52 यंग, म्हणजे एवढं काय वय नव्हतं. असे भरपूर आहे. आता मी यांचं सगळ्यांचं सांगत नाही. हा गौरव गांधी म्हणून एक डॉक्टर, जामनगर, गुजरात. वय किती? 41 वर्ष. डीएम करायला डॉक्टरांना डिग्री सुपर स्पेशालिस्ट बनायलाच किती वर्ष लागतात. म्हणजे MBBS करायचं, त्याच्यानंतर MD करायचं, त्याच्यानंतर DM करायचं. हे सगळं यांनी केलं. 16,000 ऑपरेशन केले. किती? 1-2 नाही, 16,000. एंजिओप्लास्टी म्हणजे हार्ट अटॅक आल्यावर त्या आर्टरीला मोठं करणं. पण स्वतः, आणि सगळ्यांना सांगायचं हार्ट अटॅक पासून कसं वाचायचं. पण स्वतःला हार्ट अटॅक आला 41व्या वर्षी. अगेन वी लॉस्ट अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्टर. आता घाबरू नका, जे मी सांगणार आहे त्याला ऐका. आम्ही सध्या काय बघतोय, जी चांगली ट्रेन नाही आहे, आम्ही काय बघतोय, कमी वयात सध्या हार्ट अटॅक येत आहे. बघितलंय तुम्ही? कमी वयामध्ये. अगोदर असं नव्हतं. मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकायचो, आम्हाला सांगितलं जायचं 50 वर्षाच्या खाली कोणी छातीत दुखणं घेऊन आला, अजिबात विचार नाही करायचा हार्ट अटॅक आहे. आज शाळेतला मुलगा जरी आला, आम्ही विचार करतो हार्ट अटॅक असू शकेल. हे का होत आहे माहिती आहे? मी तुम्हाला सांगतो. गुजरातला मी गेलेलो, तर गुजरातला शिक्षकांना CPR देणं, CPR माहिती आहे, कार्डिओ पर्सन, हात देऊन श्वसन पूर्ण चालू करायचं, हे शिकवलं जात आहे. मी म्हटलं शिक्षक काय करणार? मुलांना हार्ट अटॅक येऊ शकतो. इथपर्यंत आम्ही पोहोचलेले. काल मी कोल्हापूरला होतो, 2 दिवस कोल्हापूरला आहे. 16 वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक. 16 म्हणजे 10वी मध्ये. हे चांगलं नाहीये. पण हे का होत आहे? आम्हाला अजून त्याचं कारण कळलेलं नाही आहे. पण काही कारण आम्हाला माहिती आहे, जी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला धक्का बसणार आहे. हार्ट अटॅक नाही येणार ना? मेन आहे जीवन पद्धती, तुमचं जेवण. हे जे पिझ्झा, वडापाव, भजीपाव, समोसा पाव, ही कधी कधी तुम्ही खाल्लं तर ठीक आहे, आणि ते पण घरी, बाहेरचं नाही खायचं. कारण ते तेल आहे ना, काय करतात, ते रियूज करतात. तर ते त्याच्यामध्ये ना एक स्पेशल प्रकारचं परिवर्तन होतं. ते फार डॅमेज करतात आतमध्ये गेल्यावर. वजन, तणाव तर आहेच आहे, पण एक आणखीन फॅक्टर आम्हाला कळलं आहे, ते म्हणजे मी आता सगळीकडे बघतो, मी मोठमोठ्या प्रोग्रामला जातो.